इथं कारमध्ये जळलेल्या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा झालाय। या घटनेमध्ये मयत असल्याचा संशय असलेला गणेश चव्हाण हाच मुख्य आरोपी आहे। 1 कोटीच्या टर्म इन्शुरन्स मिळवण्याकरता स्वतःच्याच हत्येचा बनाव त्यानं केला। गणेश चव्हाणनं लिफ्ट दिलेल्या व्यक्तीला कारमध्ये डांबून कारला आग लावली। पोलिसांनी गणेशला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग इथून अटक केलेली आहे। गणेश चव्हाणने या अनुषंगाने आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी किंवा त्यांनी जो स्वतःचा 1 कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारलं, स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता। तपासामध्ये त्याचं हे जे काही बनाव होता तो बनाव उघडकीस आणण्यामध्ये आणि त्यांनी जो काही केलेला हा गोविंद यादव नामक इसमाचा जो खून केलेला आहे तो खून उघडकीस आणण्यामध्ये औसा पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे। त्या अनुषंगानं ईडीचे तपासाचे जे तपास अधिकारी होते त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये या अनुषंगानं औसा पोलीस स्टेशनला गणेश चव्हाण यांनी गोविंद यादव याचा खून केला आहे याबाबत फिर्याद दाखल केलेली असून याच्यामध्ये तपास सुरू करण्यात आलेला आहे। गणेश चव्हाणला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे।